काही लोक चपलासारखी असतात, साथ तर देतात पण मागून चिखलसुद्धा उडवतात. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, जी गोष्ट तुम्ही स्वतः कमवू शकता ती गोष्ट दुसऱ्यांकडून मागणं बंद करा. डोळे तुम्हालाच उघडावे लागतात प्रकाश पाहण्यासाठी, कारण सूर्य फक्त उगवला म्हणून उजेड होत नाही. सत्य हे पाण्यात पडलेल्या एक थेंब तेलासारखं असतं. कितीही असत्याचं पाणी त्याच्यावर टाकलं तरीही ते पाण्याच्या वरच तरंगतं. तुमच्या दुःखाचं समाधान तुम्हाला शोधावं लागेल, कारण आजच्या जगामध्ये दुसऱ्यांच्या दुःखांना ऐकणारी आणि समजणारी लोक खूप दुर्लभ झालेली आहेत. कधीकधी वाईट वेळ ही तुमच्या आयुष्यात चांगले लोक येण्यासाठीच आलेली असते. यश मिळवायचं असेल तर नशिबापेक्षा मेहनतीवर विश्वास ठेवा. दुसऱ्यांच्या चुकांमधून शिका, कारण प्रत्येक गोष्ट स्वतःच्या चुकीमधून शिकण्याचा वेळ आपल्याकडे नसतो. आपल्या आयुष्यात अडचणी उगाचच येत नाहीत, त्यांचं येणं आपल्या आयुष्यात एक इशारा असतो की आपल्या जीवनात आपल्याला काहीतरी बदल करणं गरजेचं आहे. फक्त आपण दुःखी न होता त्या इशाऱ्याला ओळखलं पाहिजे. जसं सुख कायम नसतं तसंच दुःखही कायम नसतं, त्यामुळे वाईट वेळेमध्ये संयम कायम ठेवावा. जेव्हा लोक तुम्हाला एखादा निर्णय घेण्यापासून मागे खेचत असतील तेव्हा स्वतःच्या मनाला सांगा की मी गर्दीपेक्षा थोडा वेगळा विचार करत आहे. कॅलेंडर नेहमी तारखा बदलतं, पण एक वेळ अशी येते की ती पूर्ण कॅलेंडरच बदलून टाकते. त्यामुळे वाट पहा, वेळ प्रत्येकाचीच बदलते. सफल होण्यासाठी चांगल्या मित्रांची गरज असते, परंतु खूप जास्त सफल व्हायचं असेल तर चांगल्या शत्रूची गरज असते. चांगलेपणा हा आपल्यात नाही तर आपल्या पाहण्यामध्ये असतो, कारण असं कसं काय शक्य आहे की एकच व्यक्ती काही लोकांना खूप चुकीची वाटू शकते, परंतु तीच व्यक्ती काही लोकांना समजदार आणि बरोबर देखील वाटते. मजबूत व्यक्तीकडे पाहून लोकांना वाटतं की हा तुटत कसा काय नाही, परंतु लोकांना हे माहीत नसतं की तुटल्यामुळेच हा व्यक्ती इतका मजबूत झालेला आहे. लोकांच्या बोलण्यामध्ये असलेल्या गोडव्यावरून आपण कधीही लोकांचं मन ओळखू शकत नाही, कारण मोराला पाहून कोणाला वाटेल का की मोर साप खातो. आयुष्यामध्ये नेहमी शांत राहा. तुम्हाला स्वतःला खूप मजबूत असल्यासारखं वाटेल, कारण लोखंड जेव्हा थंड असतं तेव्हा खूप मजबूत असतं, पण जेव्हा लोखंड गरम असतं तेव्हा मात्र कोणीही त्याचा आकार बदलू शकतो. त्यामुळेच जेव्हा राग येईल तेव्हा शांत राहा. कधीकधी आपण चुकीचे नसतोच, परंतु त्यावेळेस आपल्याजवळ ते शब्द नसतात जे आपण बरोबर असल्याचा पुरावा देतात. कधीतरी एकट्याने बसून विचार करा आणि चिंतन करा की आपण नसल्यावर कोणाला सगळ्यात जास्त फरक पडेल, आणि ज्याला फरक पडत असेल त्याच्यासाठीच जगा. बाकी सगळ्यांना त्यांच्या नशिबावर सोडा. विश्वास ठेवा, असं केल्यामुळे तुमचं जीवन अधिक सुखकर होईल. पैशाने तर फक्त तेच मिळतं जे विकायला ठेवलेलं असतं. कोणालाही दुःख देऊन माफी मागणं खूप सोपं असतं, पण स्वतःला दुःख झाल्यावर दुसऱ्यांना माफ करणं तितकंच अवघड असतं. आयुष्यामध्ये जर काही चांगला विचार करायचा असेल तर सगळ्यात आधी लोकांविषयी वाईट विचार करणं सोडून द्या. जे लोक दुसऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणतात ते लोक मात्र हे विसरून जातात की त्यांच्याजवळ सुद्धा दोन डोळे आहेत. समोरच्याला कमीपणाच्या भावनेने तेच लोक पाहतात ज्यांना स्वतःच्या मोठेपणावर विश्वास नसतो. दोन चेहरे माणूस कधीही विसरत नाही. एक त्याला अडचणीत साथ देणारा आणि दुसरा म्हणजे त्याला अडचणीमध्ये सोडून जाणारा. जर तुम्हाला मेहनत करूनही सफलता मिळत नसेल तर रस्ते बदला, सिद्धांत नाही, कारण झाड पण पानं बदलतं, मूळ नाही. सापाच्या दातामध्ये, विंचूच्या डंक मारण्यामध्ये आणि माणसाच्या मनामध्ये किती विष आहे हे सांगणं खूप अवघड असतं. पुढे जाणाऱ्या व्यक्ती कधीही कोणाच्याच मार्गामध्ये अडथळे आणत नाहीत, आणि जो दुसऱ्यांच्या मार्गामध्ये अडथळे आणतो तो कधीच पुढे जाऊ शकत नाही. आयुष्याच्या पुस्तकात जेव्हा वाईट वेळ, वाईट घटनांनी भरलेली पानं येतात तेव्हा पुस्तक बंद न करता पान पलटून नवीन प्रकरणाला सुरुवात करावी. जी माणसं अजूनही तुमची परीक्षा तुमच्या भूतकाळावरून करत आहेत त्यांना तुमच्या भविष्यामध्ये अजिबात जागा देऊ नका. लोकांचा फार जास्त विचार करूच नका, कारण ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्यावर लोक हसतात आणि ज्याच्याकडे सगळं काही आहे त्याच्यावर जळतात. जेव्हा तुमच्यासोबत कोणीही नसतं तेव्हा फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की आयुष्यातील काही कठीण प्रवास तुम्हाला एकट्यालाच करावे लागणार आहेत. स्वतःला असं बनवा की जरी तुम्हाला कोणी हर्ट केलं तरीसुद्धा तुम्हाला काहीच फरक पडला नाही पाहिजे. आयुष्यामध्ये कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना स्पष्टीकरणाची अजिबातच गरज नसते.
आणि अशक्य असं या जगामध्ये काहीच नाही. फक्त त्यासाठी तुमच्यामध्ये जबरदस्त इच्छाशक्ती हवी. तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला कोणता विचार आवडला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.